चिमगाव तालुका कागल येथून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। संजय दादा मंडलिक यांच्या पाठपुराव्यामुळे देवळे गल्लीतील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे। कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून सुमारे 20 लाख रुपयांच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आले आहे। अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुर्वस्था झाली होती। पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनंतर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी मंडलिक गटाचे नेते व माजी संचालक नारायण मुसळे, श्री बाजीराव आंगज, श्री शामराव मोरबाळे, श्री डी के लोंढे, श्री सर्जेराव अवघडे, श्री एकनाथ एकल, श्री भीमराव पुरीबुवा, श्री बाळासो लोंढे, श्री पांडुरंग मुसळे, कॉन्ट्रॅक्टर श्री आनंदा फासके यांच्यासह सरपंच दीपक आंगज, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि विविध गटांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नारायण मुसळे यांनी केले, तर हभप एकनाथ एकल यांनी आभार प्रदर्शन केले। यावेळी गल्लीतील नागरिकांना गटर्स व रस्त्याच्या कामामध्ये कोणीही अडथळा न आणता सहकार्य करण्याचे आवाहन श्री विश्वास चौगुले यांनी केले। या डांबरीकरणामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। तसेच काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। हीच होती चिमगावमधील एक महत्त्वाची विकासकामाची बातमी। पुढील अपडेटसाठी पाहत रहा MTB मराठी न्यूज। मीडिया पार्टनर AC-P9 मॅनेजमेंट डायरेक्टर सागर पाटील, MTB न्यूज मॅनेजमेंट डायरेक्टर अभिनंदन पुरीबुवा, प्रदीप अवघडे।